आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अरे जिथं आईला मुलगा कळाला नाही इथं समाजाला महापुरुष सहजासहजी कसे कळतील आहे का? जिथे आईला मुलगा कळाला नाही आणि जेव्हा मुलगा कळाला तेव्हा वेळ निघून गेली आहे का? कैकेयीला भरत कळाला असता तर रामायण घडलं असतं का? बसा बसा माझ्यासमोर बसा बरं. जिथं कैकेयीला भरत कळाला नाही आणि जेव्हा कळाला तेव्हा वेळ निघून गेलेली होती. राम लक्ष्मण सीतामाई वनवासात गेलेले, त्यांच्या वीराने राजे दशरथजी गतप्राण झाले. अंतविधीसाठी मुलाची गरज आहे. भरत शत्रुघ्न मामाच्या घरी आहे आणि म्हणून गुरुदेव वशिष्ठाने सेवकाला बोलून घेतलं आणि सांगितलं, सेवक लोक जितना जल्दी हो सके उतना जल्दी भरत रिपुषदन को लेवाय का. सेवक लोक निघाले. ज्या रात्री राजे दशरथजी गतप्राण झाले होते त्या रात्री भरताला आपल्या मामाच्या घरी एक स्वप्न पडलं होतं. ते स्वप्न शास्त्र होतं आणि ते स्वप्न असं सांगत होतं. पूर्वीच्या काळी मोबाईल नव्हता, स्वप्नावरून ओळखायला जायचं काय घडायला काय. अरे ज्या रात्री स्वप्नामध्ये काळ्या वर्णाची स्त्री काळे वस्त्र परिधान केलेले, सर्वांगानं तेल लावते आणि केस मोकळे सोडून आपल्याकडे पाहून विचित्र हसते, असं स्वप्न ज्या रात्री पडतं त्या रात्री समजावं आपल्या घरातील प्रिय व्यक्तीपैकी कोणी कायमची गेलेले असावं किंवा अथवा कोणी दूर गेलेला असावं. बाप कायमचा गेला होता, दोन भाऊ आणि वहिनी दूर गेले होते. आणि भरतानं स्वप्न पडल्यावर खरबडून जाग आली आणि जाग आल्यानंतर मामाने विचारलं, युद्धाजित राजाने भरत राजभाऊ महाराज मामाने विचारलं, क्या हुआ भरत? बहुत बुरा सपना देखा है मामा. अरे बेटा ऐसे तो सपने हर दिन पडते नाही मामा, हे स्वप्न शास्त्र गुरुदेवाने शिकवलेले आम्हाला. ज्या रात्री असं स्वप्न पडतं त्या रात्री घरातील कोणीतरी कायमचं गेलेलं असावं किंवा दूर गेलेला असावं. असं काही घडू नये म्हणून सकाळी उठल्याबरोबर भरताने शिवाला अभिषेक सुरू केला, अन्नदान सुरू केलं, ब्राह्मणाला दान धर्म सुरू केला. पण ती सेवक मंडळी येतात, भरताला नमस्कार करतात. नमस्कार केल्याबरोबर जी दिसल्याबरोबर डोळ्याला धारा लागल्या. त्या भरताने विचारलं, क्यू रोते हो बाई? आता खरं सांगा, ज्यांचा अन्नदाता गेला होता त्यांना रडा म्हणायची गरज आहे का? रडा म्हणायची गरज आहे का? डोळ्याला धारा लागल्या होत्या आणि मुखातून शब्द निघाला, भरतजी बहुत दिनों के बाद मुलाकात हुई ना, ये खुशी के आंसू है. कोण म्हणते खुशी के आंसू आहे? अरे माणसाचे अश्रू सांगतात काय घडले. बोलू नका इकडे बघा, अश्रू सांगतात अश्रू. बरं जीवनामध्ये माणसाच्या दोन वेळा पाणी येतं डोळ्याला. अति आनंदानेही डोळ्याला पाणी येतं आणि अति दुःखाने येतं का नाही? दुःखाचे अश्रू वेगळे असतात आणि सुखाचे अश्रू वेगळे असतात. सुखाचे अश्रू थंड असतात आणि दुःखाचे अश्रू गरम असतात. गरम दुःखाचे अश्रू कोणत्या बाजूने वाहतात? सरपंच अर्धी दक्षिणा तुम्ही गपचिप द्या. नाहीये माय सचिन. अरे दुःखाचे अश्रू वेगळे असतात आणि सुखाचे अश्रू वेगळे असतात. दुःखाचे अश्रू बाहेरच्या बाजूने वाहतात, बाहेरच्या, आणि सुखाचे आतल्या बाजूने आहे का ते निरीक्षण करा. दुःखाचे अश्रू गरम असतात, सुखाचे अश्रू थंड असतात. थंड रिटर्न एवढं. आणि स्वप्नशास्त्र सांगत होतं काहीतरी विचित्र घडलंय. पण गुरुदेवाचा आदेश होता, भरत आणि शत्रुघ्नाला अयोध्येमध्ये येईपर्यंत राजे दशरथजी गेल्याचं, राम लक्ष्मण सीता वनवासात गेल्याचं कळू द्यायचं नाही. आणि म्हणून सांगितलं, जितना जल्दी हो सके उतना जल्दी आपको अयोध्या में आना पडेगा. म्हणून घोड्यावर स्वार झाले. घोड्यावर स्वार झाल्यानंतर अयोध्येच्या प्रवेशद्वारामध्ये येतात. प्रवेशद्वारामध्ये आल्यानंतर भरताला धक्का बसला आणि शत्रुघ्नाकडे बघितलं. शत्रुघ्ना जी भैया हाच तो महाद्वार ना, ज्या वेळी आपण मामाच्या घरून यायचो त्यावेळी या महाद्वारामध्ये आपले पिताजी असायचे. आपण सुरुवातीला पाया पडायचं, आशीर्वाद द्यायचे. राम भैया लखन भैयाकडून मिठी मारायचे. आता तिघही दिसत नाहीत रे, रुसले असतील का? तेव्हा शत्रुघ्नानं उत्तर दिलं, भैया रुसले असले तरी या तिघाचंही प्रेम मला माहित आहे. कुणावर आहे? कुणावर आहे? कैकेयीवर आहे. आपण कैकेयीच्या महाली जाऊ. आधी निर्णय बदलला महाद्वारातून. अरे आपली मुलं आलेली बातमी कळाली, कैकेयीला आरतीचं ताट तयार केलाय का? सज्जी आरती उदित मुठी धाई आहे का? आरतीचं ताट तयार केलं.
कुमकुम तिलक केला भरताना आणि पहिला प्रश्न विचारला राजाभाऊ महाराज कोणता? मैयर पूछत कुशल हमारे. भरता जी माझ्या माहेरचे कसे सुखरूप आहेत आई, तुझी फार आठवण काढतात. पण एक आहे की भरताला आठवण आली आणि आपल्या आईचा हात धरला आणि पहिला प्रश्न विचारला भरतानी महाराज, माझे पिताजी कुठे आहेत? माझा भैया राम भैया लखन भैया मेरी भाभी जानकी का है माँ? कई ने सांगितलं बेटा भरत जरा धीरज धरो बेटा, बात तो पूरी बिगड़ गई थी लेकिन मंतरा साथ में थी बाद में सुधर डाली. ऐशी कोणशी बात बिगड़ी थी मायोध्या में जो मंतरा साथ में थी बाद में सुधर डाली. सगळं चांगलं झालं राजा, एकच वाईट झालं. कोणतं वाईट झालं भाऊ? कोणतं वाईट झालं? त्यामुळे मागे बसलो होतो तू अंधच गप मध्ये. एकच वाईट झालं राजा, सगळं मी चांगलं केलंय. जे चांगलं केलं ते कुणी? माई. सगळं जे चांगलं केलं ते कुणी? मी केलं. आणि वाईट केलं ते माझं नाव महादेवाने केलं. चांगलं केलं ते आम्ही आणि वाईट केलं ते देवानं. सगळं चांगलं केलं राजा, फक्त राज्याभिषेक पाहण्यासाठी तुझा बाप नाही. बाप कुठे गेले? स्वर्गवास. कारण तुझ्या भावाला वनवास. पूर्वीचे 2 वर मागण्याची संधी मिळाली, एका वराने तुला राज्य, दुसऱ्या वर रामाला वनवास. तो वनवासात गेला, सोबत लक्ष्मण सीता गेली, त्यांच्या विरहाने तुझा बाप गेला. एवढा शब्द ऐकला, तळपायाची आग मस्तकाला गेली. तलवार उपसली, तलवार बाळासाहेब कुणावर? कैकेयीवर तलवार उपसली, पण तलवारीचा हात दिगंबर भाऊ वरच्या वर राहिला, खाली आला नाही. तलवारीचा हात का आला नाही खाली आहे का? अनंत महाराजाचे 2 कारण आहेत. पहिलं कारण भरताना सांगितलं पापीनी. अगं आमच्या रघुकुलाचा नियम आहे, मातेचं पूजन सांगितलं. आमच्या परंपरेमध्ये मातेचा वध नाही, मातेची हत्या नाही, परंपरेने तुझा वध करीत नाही. दुसरं कारण सध्या माझा भाऊ वनवासात आहे. वनवासामधले जपी तपी संन्यासी ऋषी मुनी माझ्या रामभयाकडे बोट दाखवतील, बोट दाखवू चर्चा करतील. हाच तो अयोध्येचा राम. याच्या लहान भावात नाही भरताने आपल्या माईचं मुंडकं तोडलं. ही चर्चा ऐकल्यानंतर माझा दादा लाजून खाली मान घालेल. लक्षात ठेव पापीनी, माझ्या दादाची मान खाली जाऊ नये म्हणून मी तुझी मान तोडत नाही, लक्षात ठेव. आजपासून तू माझी माता नाही, मी तुझा पुत्र नाही. संबंध तोडला कोणी? पापीनी. अगं हे वर मागायच्या आत तुझ्या तोंडात किडे का पडले नाही, तुझी जीभ का झडली नाही, तुझ्या हृदयाचे तुकडे का झाले नाही. आजपासून तू माझी माता नाही, मी तुझा पुत्र नाही. संबंध तोडला. आणि तेव्हा पश्चाताप झाला माझा राव. कुणाला? कुणाला? तुम्ही बोला नाही, तुम्ही चालू माझ्याकडे. कोणाला पश्चाताप झाला? कैकेयीला पश्चाताप झाला. आणि काही विचार करू देवा, अरे एवढं प्रेम माझ्या भरताचं रामावर आहे, हे जर मला आधी कळालं असतं, त्याला वनवास याला राज्य मागितलं नसतं. माझा मुद्दा संपला. अरे जिथं आईला मुलगा कळाला नाही, तिथं तुम्हा आम्हा समाजाला हा माझा महापुरुष सहजासहजी कसा कळणार आहे? कसा कळणार आहे? अरे आपलाच मुलगा देव हे जर यशोदेला कळालं असतं तर यशोदा माने दुसऱ्या देवाला नवस केला असता का? केला असता का? बरं केला नाही का? केला का नाही? होय म्हणजे काय? हो केला. कुणाला केला? गोकुळातल्या तक्रारी ऐकायला येऊ लागल्या नंद पाटलाच्या वाड्यावर. मोहिते साहेब, त्या तक्रारी घ्या तुम्ही आता व्यवस्थित. तेरा नंद किशोर उठ के बड़ी भोर घर आता, उसके दो यशोदा माता, घर में करती थी मैं काम धंधा, जरा चुपके से आया मुकुंदा, सुनी बंसी की रात मोहे दिल में लगिया, फिर बुझाता उसे कह दो यशोदा माता, चांदनी रात थी पिछला पहरा, पति सोया ताजी पास मेरा, दाढ़ी छोटी की गाय लाए उठा के खा, फिर बुझात ओ फिर जगाता उसे कह दो यशोदा माता, ऐसी लीला रचाई गिरिधारी, 16 सहस्त्र में ब्रह्मचारी, दासी मेरा कहे तेरी लीला रहे, कोई पार न पाता उसे कह दो यशोदा माता. तुम्हाला काही कळलं नाही पण ऐकायला गोड वाटलं, बरोबर का नाही? या तक्रारी जेव्हा नंद पाटलाच्या वाड्यात होत्या तेव्हा यशोदा माई भगवान श्रीकृष्ण बघू लागली. बघून म्हणाली, कृष्णा काय कमी आपल्याकडे का खोड्या करतो?
एक म्हाताऱ्याने त्या म्हातारी सांगितले, यशोदे तुझ्या कृष्णानं कोड्या टाळावे असं वाटतं का? हो बाच. एक काम कर, काय करू? गणपतीला नमस्कार. कुणाला? माझा कुणाला? संकष्ट चतुर्थी व्रत घेईन गणेश दे अशी उत्तम गुण. मुद्दा पटला, यशोदा मायला नवस केला. इंदुरीकर. कुणाला? इंदुरीकरच म्हणलं रे बाबा, नाव विसरले तुझं. निवृत्तीच आहे ना? इंदुरीकरच आहे का? कसं आता लहानपणी जमते महाराज. आता ते मोठा झालाय ना बिचारा. लग्न झालं का बाळा? लग्न नाही झालं? एकदाही झालं नाही? आहे म्हणल्या चांगलं माणूस. काय चालू होतं आपलं निवृत्ती दादा? बरं तुम्ही असंच याचा. अरे यशोदा माईला मुद्दा पटला, नवस केला गणपतीला. गणपती बाप्पा, अरे माझा किसन्या जर खोड्या करायचा टाळला तर तुला 1000 लाडू मोदकाचा नैवेद्य अर्पण करीन. आहे का? नवस केला. आता गणपतीला महत्व यावं म्हणून या आई बाबाने 1 महिन्याचा संप केला. 1 महिना संप. सरपंच एक मास देवे खोडी नाही केली, तिथे आली यशोदेसी. 1 महिना देवानं खोड्या करायचा टाळला. ना किती महिना? 1 महिना. यशोदा मायला वाटलं हा परिणाम कशाचा आहे? नवसाचा आहे. 1 महिना जागलं. 1 दिवस रात्रभर जागली यशोदा माय. रात्रभर लाडू मोदक तयार केले. दुसऱ्या दिवशी स्नानादी कर्म उरकलं. गणपतीला नैवेद्य दाखवा निघाली. भगवान श्रीकृष्ण सोबत निघाले. हात धरला आईचा आणि अर्ध्या रस्त्यात आल्यानंतर आईला सहज म्हणाले भगवान श्रीकृष्ण, आई ग काय बाळा, यातला 1 लाडू मोदक खाऊ का ग? आजही मध्ये लेकर आहे. बरोबर बरोबर. काय म्हणला कृष्णा? काय म्हणला? आई काय बाळा, यातला 1 लाडू मोदक खाऊ का ग? आई म्हणली, बाळा देवाला दाखवल्याशिवाय घरच्या माणसांनी खायचा नसतो. हे मनातल्या मनात म्हणू लागलं, म्हातारे देवाचा बाप मी, पण तुला कळत नाही त्याला मी काय करतो. तिथं गेल्यानंतर नैवेद्य दाखवणार पण तूप आणायचं विसरले. बाळा काय आई, 1000 लाडू मोदक, जरा लक्ष ठेव मांजर वगैरे येईल. हे म्हणला तू जाय, फक्त एवढा भोकी असताना कोणत्या मांजरची हिंमत येते? आई गेली तिकडे महाराज. अरे आई तिकडे गेल्यानंतर हा बाबा गणपती जवळ आला आणि गणपतीला दंबाजी सुरू करू. काय गणपती? लटलट लटलट कापला डबर मारत आहे. हे लाडू मोदक तू खातो का? मी ते म्हणला तूच खाय बाबा, मी सांगितलं होतं उद्योग तुझ्या म्हातारीला तूच खाय, पण मला त्रास देऊ नको. उचलले लाडू मोदकाचं टोपलं घातलं पोटात. आहे का? सगळीच्या सगळे खाऊन टाकले. आई आली, नैवेद्य गायब आहे. धूप घेऊन आली सदना काय आई, यातला लाडू मोदक काय खा झाला? मी नाही खाल्ले आई. अरे मला माहिती आहे तू केवढा ते लाडू मोदक किती कच पण झाले. काय नाटक सुरू केलं यानं? नाटक सुरू केलं माझा राव. आई तू आत गेल्यानंतर इथं 1000 उंदर आले. किती हजार? किती हजार? 1000 उंदरामध्ये एक मोठा उंदीर होता, मोठाच्या मोठा. त्या मोठ्या उंदरावर एक मोठ्या ढेरीचा बाबा बसला होता. त्या एका उंदरानं 1 लाडू मोदक खाल्ला. गाई तयामध्ये थोर होतासे मुशक वरी विनायक बैसलासे. आईने विचार केला, साक्षात गणपती आला होता. अरे कृष्णा काय आई, मला आवाज द्यायचा ना, माझं दर्शन झालं नसतं का राजा? अरे आई आवाज देणार होतो पण बोबडी वळली, कारण उंदीर भ्यासूर भ्यालो मी जननी, वळली वदनी बोबडी. ते आईने विचार केला साक्षात गणपती आला होता. जाऊ दे कृष्णा, आता गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करते आणि माझ्या व्रताची सांगता करते. गुळ खोबर आणण्यासाठी आई गेली. माझ्याकडे लक्ष द्या. पुन्हा कृष्णाला वाटलं अजूनही म्हातारीला कळत नाही मी कोण आहे, मी कोण आहे. पुन्हा गणपती जवळ गेली. पुन्हा गणपतीला लटका लागला. कृष्णा गणपती काय देवा, आईच्या भीतीमुळे ते गाय 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 लाडू मोदक खाली. तू आज जाऊन व्यवस्थित बरोबर गणपतीला टाकलं पोटात. आता आई आली नैवेद्य घेऊन. ज्याला नैवेद्य दाखवते देव गायबच गायब आहे का नाही? काय विचारला असेल? भगवान श्रीकृष्ण हसायला लागले. हसता हसता आईला भगवान श्रीकृष्ण मुखामध्ये 14 ब्रह्मांडाचं दर्शन घडवलं. ऐका आता, मुखामध्ये गोकुळ, गोकुळामध्ये नंद पाटलाचा वाडा, वाड्यामध्ये देवघर, देवघरामध्ये पुन्हा गणपती. मुखातला गणपती यशोदा माईला सांगू लागला, यशोदे आम्ही किरकोळ आहेत, आमच्या सगळ्यांचा बाप आहे तुझा हा. तुझावे त्वरित हरी लागी, मुखातील गणपती मातेशी बोलत. तुझावे त्वरित हरी लागी. आता माझा मुद्दा संपला. अरे आपलाच मुलगा देव आहे हे जर यशोदेला कळालं असतं, यशोदा माईने दुसऱ्या देवाला नवस केला असता का? अरे जिथं आईला मुलगा कळला तिथं समाजाला हा महापुरुष कसा कळेल महाराज? पण त्याही काळी
जगद्गुरु तुकोबरायांची कीर्ती ऐकून असणारे या महाराष्ट्राचे जाणते राजे होते. त्या राजाचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. लक्षात ठेवा, राजा होता, राजा महाराष्ट्राचा. अरे वारे हाती माप चालले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण. जगद्गुरु तुकोबरायांची कीर्ती वाऱ्यासारखी पसरली होती आणि ती कीर्ती ऐकून या महाराष्ट्राचा जाणता राजा माझ्या तुकोबराच्या कीर्तनात जातात. कीर्तनात ऐका. अरे महाराष्ट्राचा राजा होता, अनेक गड किल्ल्याचा धनी होता, स्वराज्याचा निर्माता होता, पण माझ्या फाटक्या कपड्याच्या वारकऱ्याच्या कीर्तनात जाऊन बसला होता. तुम्हाला आता कीर्तनात बसायला लाजा वाटतात. लक्षात ठेवा, कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराज तुकोबराच्या कीर्तनात तुकोबराच्या पायावर नतमस्तक झाले आहे का? अरे पायावर नतमस्तक झाला राजा माझा. तेव्हा तुकोबराय उभे राहतात, हात सोडतात आज आणि छत्रपती शिवाजी महाराजांना बोलायला सुरुवात करतात. राज, तुम्ही या महाराष्ट्राची जाणते राजा, माझ्यासारख्या फाटक्या कपड्याच्या वारकऱ्याच्या पाया पडताय. काय वाक्य निघाले महाराज राजाच्या मुखातून. मोठी माणसं विचारानं मोठी असतात, त्यांचे शब्दही मोठे असतात. ऐका, राजाच्या मुखातला शब्द आहे, महाराज मीच काय ब्रह्मांडाच्या मालकानेही तुमच्या पायावर नतमस्तक व्हावं एवढा तुमचा अधिकार आहे. तो अधिकार मी ओळखू नये राज म्हणतात. अहो महाराज, तुम्ही ब्रह्मांडाच्या मालकालाही बजावून सांगता, चाले दंडवत घाली नारायणा, आपुल्या कल्याणा लागून या, निर्गुणाकार झाला गुणवंत घेन आणि घाली दंडवत पूजून या घेन. आमचा हुशार माणूस. तुमचा अधिकार मी ओळखू नये, तुम्ही देवालाही बजावून सांगता. देवा तुला जर सुखानं नांदायचं असेल तर हा घे आशीर्वाद, नांदामुच्या भाग्याने. ऐका, एवढा अधिकार तुमचा आहे तुकोबराय, तो अधिकार मी ओळखू नये. काय वाक्य होते महाराज राजाच्या मुखातले तुकोबरायाविषयी. आणि म्हणून तुकोबरायाने गुळ पाणी दिलं, गुळ पाणी, आणि राजाकडे बघितलं. राजे छत्रपती शिवाजी महाराज माझ्या तुकोबरायाकडे बघतात आणि सांगतात, महाराज मी राजा आहे, राजा. माहित आहे बरं, राजा हा नावाचा राजा नव्हता महाराज आमचा, लक्षणाचा राजा होता आमचा, लक्षणाचा. अरे नावाचे राजे भरपूर आहेत. नाव काय राजा निघाला कुठं? मला खळ झालंय आमच्या सरपंचाचं कालच. भूक लागली म्हणला, घरी खायला नाही काही. कालच हरभऱ्याचं खळ झालंय. कशा झालंय? सीजन काय चालू आहे. भूक लागली म्हणला, घरी काही नाही. आता पहिले हरभरी वेचून खातो, पाणी पिऊन गडगड गडगड तिथं झोप काढतो. मला नाव काय, नाव काय निघाला कुठं? ए राजा निघाला कुठं? हे भुकेसाठी वेचीचेने तोही म्हणे राजा मी. अरे भूक लागल्यानंतर शेतकऱ्याच्या खड्यावर जाऊन हरभरी पडलेली वेचून खातो, स्वतःला राजा म्हणतो. अशातला राजा नव्हता आमचा, लक्षात ठेवा. अरे लक्षणाचा राजा होता, लक्षणाचा. राजाची 5 लक्षणं आहेत. हो, संस्कृत मध्ये सांगितलेले तुम्हाला कळत नाही म्हणून मी मराठीत सांगणार आहे. पहिलं लक्षण आहे, राजा तरुण असावा. बाळासाहेब, राजा कसा असावा? दुसरं लक्षण आहे, राजाजवळ संपत्ती असावी. तिसरं लक्षण आहे, राजाजवळ सत्ता असावी. चौथं लक्षण आहे, राजाजवळ ताकद असावी. आणि 5वं लक्षण आहे, राजाजवळ दया असावी, दया. ही 5 लक्षण आहेत, 5. आणि 5ही लक्षण माझ्या छत्रपती शिवाजी महाराज बसतात. ऐका, अरे राजा तरुण आहे, संपत्तीचा विचार करा, अनेक गड किल्ल्याचा धनी आहे, सत्ता महाराष्ट्रावर आहे. चला सामर्थ्य बघायचे तुम्हाला, सामर्थ्य. बसा योगेश भाई, सामर्थ्य बघायचे तुम्हाला. बसा तुम्ही आधी बसा, पाणी नका ना. धडपड केली माणसं ना, त्याला वाटेल एवढं बोलायला पाणी ताण लागले असं. चहा नाही तर नाही, पाणी तरी द्यावं, नाही का? योगेश भाऊ काय चालू आहे? या हाणून मग मला आता. अरे महाराष्ट्रावर सत्ता आहे, गाणे गड किल्ल्याचा धनी आहे, तारुण्य आहे. सामर्थ्याचा जर विचार करा, सामर्थ्याचा किती सामर्थ्य आहे. अरे माझ्या या राजाने अफजल खानाची आतडी बाहेर काढली, एवढी ताकद आहे का? पण यातलं एकच लक्षण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना खटकत होतं, ते म्हणजे राजे लोकांजवळ दया असावी. ही राजाची 5 लक्षण आहेत, यातलं शेवटचं लक्षण राजाजवळ दया असावी, हे लक्षण खटकत होतं. आणि म्हणून आम्ही राजे लोकांनी जर दया दाखवली तर समाजामध्ये दुर्जन लोक सज्जन लोकांना जगू देणार नाही. राष्ट्र चालवायचे कसं? आधी तर दुर्जनाचा प्रभाव वाढला. ही दुर्जन लोक दिवसा ढवळ्या अत्याचार करायला लागलेत, अत्याचार.
अन्याय अशी राजा न करिता दंड आहे का? अरे राजाने जर दया दाखवली दुर्जनावर तर ही दुर्जन लोक समाजामध्ये सज्जन लोकांना जगू देणार नाहीत. आणि मग राष्ट्र चालवायचं कसं? संत सांगतात राजाजवळ दया असावी. या प्रश्नाचं उत्तर नक्की कोण सांगेल? म्हणून तुकोबाराच्या जवळ गेलेले. राजा आणि जेव्हा तुकोबाराने उत्तर दिलं राजांना, राजे म्हटले महाराज तुम्ही म्हणता आमच्याजवळ दया असावी, पण हे एवढं मला खटकत आहे. आम्ही दया दाखवली समाजात दुर्जन सज्जनाला जगू देणार नाही. तुम्ही तर म्हणता दया असावी. तेव्हा तुकोबाराने गोड उत्तर दिलं, राज दया जरूर असावी, पण ती दया एकांगी नसावी. दयाला दोन अंग आहे. दोन अंग आहेत. सात्विक प्रजेचं रक्षण याचंही नाव दयाच आहे राज. पण त्या सात्विक प्रजेला उपद्रव देणाऱ्या दुर्जनांचा नायनाट करणं राज याचंही नाव दयाच आहे. अनेक निर्दळन कंटकाचे दया जरूर असावी राज, पण ती एकांगी नसावी. सात्विक प्रजेचं रक्षण आणि दुर्जनांचा नायनाट याचंही नाव दयाच आहे. बरं शेतकऱ्याच्या भाषेत सांगायचं, शेतकरी उन्हाळभर शेतीची मशागत करतो का नाही? राब राब राबतो का नाही? उन्हाळभर शेतीची मशागत करायचं, राब राब राबायचं, पाऊस पडल्यानंतर पुसणं पासणं करायचं, कर्ज बाजारी व्हायचं, बी बियाणं घेऊन यायचं, पेरणी करायचं. आणि पेरणी केल्यानंतर चक्कर मारल्यानंतर हो शेतकऱ्यांनी ज्याची अपेक्षा केलेली असते ते पीक उगवत नसतं. आणि नको ते गाजर गवत उगवल्याशिवाय राहत नसतं. गाजर गवत पेरतात इकडे, उगवतं का नाही? पेरतात का? उगवते का नाही? पेरतात का? चलू दे म्हणा तो रात्र बदलायचं. अरे ज्याचे पीक अपेक्षा आहे ते पीक उगवत नाही, गाजर गवत उगवल्याशिवाय राहत नाही का? आमच्या मालकाच्या मुखात चांगला आहार जावा असं प्रत्येक माऊलीला वाटत असेल तर त्या माऊलीने आधी त्या धान्यातले खडे बाजूला काढले पाहिजे. त्याचं दळण पीठ गिरणीवर आणून त्याचा स्वयंपाक करून खाऊ घातला पाहिजे का नाही माधवराव? नाही तर माझा मालक चिकट आहे, चंगट आहे, वजनात दिलेले दळण खडे बाजूला काढले, हलकं जर लागलं मालक मला रागावला तर काय करावं? म्हणून तसेच जर खडे ठेवले तर काय खाल तुम्ही? काय खाल तुम्ही? खडेच खाणार ना तुम्ही. मुलाचं लालन पालन करणं याला दया म्हणतात. पिकाचं रक्षण गाजर गवताचा नायनाट हा शेतकऱ्याचा काय आहे? शेतकऱ्याचा काय आहे? काय गचपुडीच्या गोळ्या खाल्या का रे सगळ्यांनीच? एकही बोललं नाही मला. पिकाचं रक्षण गाजर गवताचा नायनाट हा शेतकऱ्याचा धर्म आहे. धान्यातले खडे बाजूला काढणं, ते दळून आणून पतीला त्याचा स्वयंपाक खाऊ घालणं पत्नीचा धर्म आहे. मुलाचं लालन पालन करणं, हितासाठी ताडण करणं हा बापाचा धर्म आहे राज. तसं सात्विक प्रजेचं रक्षण आणि दुर्जनांचा नायनाट करणं हा तुमचा क्षत्रिय धर्म आहे.